तुम्ही लग्न का करत नाही? हा प्रश्न 75 सालच्या शेवटी परत उफाळून आला. त्यावरून बरीच चर्चा, अबोला, भांडणे, रुसवे-फुगवे सगळे झालं. कधी कधी आम्ही महिनाभर भेटायचो नाही, तर कधी रोज भेटायचो. लग्नाचे मनावर घ्यायला मात्र तो तयार नव्हता. मी त्याला समजावले, वाद घातला. एकदा तर माझ्या मोठ्या दिरांना, अनिल भाऊजींना पत्र लिहिले की तुम्ही तरी नीतूला समजावून सांगा. मला अनिल भाऊजी म्हणाले, तुम्ही आधी कन्सल्टंट झालात, त्यालाही कन्सल्टंट झाल्याशिवाय लग्न करणं अवघड वाटत असेल. कर्तबगार पुरुषांना बायको अधिक वरच्या हुद्द्यावर असलेलं चालत नाही. नीतूच्या बाबतीत तो मुद्दा नव्हता याची मला खात्री होती. त्याच्या व्यक्तिमत्वातून त्याचे वर्चस्व आपोआप दिसत असे. मी भाऊजींना म्हटलं, तुम्ही त्याला काहीही सांगा, पण माझी खात्री आहे तो मला घरी बसायला सांगणार नाही याची. मला वाटते अनिल भाऊजींनी त्याला सांगितले, आता तू जास्त ताणून धरू नको, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. मोठ्या भावाने असा भावनिक पेच घातला तेव्हाच तो लग्नाला तयार झाला. मी असे काही भाऊजींना सांगितलेले त्याला अजिबात आवडलं नाही. त्याला MCHची कार्डियाक सर्जरीची परीक्षा पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचे नव्हते. परंतु घरातल्या सगळ्यांचाच आग्रह पाहून तो अखेरीस नाईलाजाने तयार झाला. लग्नाची बोलणी सुद्धा फारशी झाली नाहीत. खर्च कोणता करायचा, कोणी करायचा, साड्या किती, जेवायला मंडळी किती, हे त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे ठरले. काकांची लग्नात फारसा खर्च करायची तयारी नव्हती. मग मी आणि नीतूने काही खर्च उचलायचा असे ठरवले. लग्नाची मी थोडकी नाही तर 7 वर्ष वाट पाहिली होती. त्यामुळे का काय माहीत नाही, मला लग्नाची फार अपूर्वाई वाटत होती. साड्या, दागिने यांची खरेदी करण्यात मी खूप रस घेतला होता. साड्या निवडण्यासाठी नीतू स्वतः आला होता, त्यामुळे मी खुश होते. निवडलेल्या साड्या आमच्या कुवतीपेक्षा जरा महागी होत्या. माझी अशी समजूत झाली होती की नीतूला मी मेकअप केलेला आवडतो. आपण खूप नटून छान तयार होऊन लग्नाला उभे राहायचे असे मी ठरवले. कॅम्पमधल्या एका ब्युटिशियनकडून मी मेकअप करून घेतला. माझ्या लांब केसांची हेअरस्टाईल केली. खरं तर हा खर्च जास्त होता, पण माझ्यावर असा हा पहिलाच खर्च मी करत होते. लग्न झाल्यानंतर देवदर्शन घेऊन येताना नीतू मला फोटोग्राफरकडे घेऊन गेला. माझ्या मेहंदीचे आणि माझे त्यानं खास फोटो काढून घेतले. मी खूप छान दिसत आहे असं त्यालाही वाटतंय या कल्पनेनं मला अजूनच छान वाटायला लागलं. आम्ही मधुचंद्रासाठी चेन्नई आणि उटीला गेलो. चेन्नईला माझी वहिनी सरकारात मोठ्या हुद्द्यावर होती. तिच्या ओळखीनं उटीला जोधपूरच्या महाराजांच्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहिलो. प्रथमच आम्ही इतक्या चांगल्या व्यवस्थेचा लाभ घेत होतो. मंतरलेले दिवस होते, माझ्या जीवनातील अत्युच्च सुखाचे. उटीच्या दाट हिरवळीवर बसून नीतू माझ्या समोर त्याची स्वप्न उलगडून सांगत होता. त्या सर्व स्वप्नांमध्ये माझी भक्कम साथ खात्रीनं धरून चालला होता. तुला कल्पनाच येणार नाही माझ्या मनाच्या उड्या किती उंच आहेत ते. तू फक्त माझ्याबरोबर यायचंस. तुझ्यासारखी बायको मिळायला भाग्य लागतं. हे मी चेष्टेत म्हणत नाही, जन्मभर तुला त्याची सत्यता पटणार आहे. तू माझ्या बरोबरीनं जगभर मिरवणारेस. तू चिवट आहेस, महत्वाकांक्षी नसलीस तरी हुशार आहेस. तुझ्यातल्या क्षमतेची तुला जाणीवच नाही, ती लक्षात घे. आपल्या पुढे अमर्याद अडथळे येतील तरी आपण एकत्र त्यांना तोंड द्यायला समर्थ आहोत. तू माझ्याबरोबर असलीस की मला माझी ध्येय गाठायला दुप्पट बळ येणार आहे. मीही या दिवसाची फार वाट पाहत होतो, पण माझीच मला बंधनं घालत होतो. तू माझ्या ध्येयाच्या आड येणार नाहीस याची पूर्ण खात्री पटवलीस तू मला, पण मीच मला सांभाळू शकीन याची खात्री नव्हती. म्हणून लांबणीवर टाकत होतो लग्न.
पण हॉस्पिटलमधून लवकर ये, मुलांची शिव काढायला म्हणून हट्ट नाही करायचा बरं का. असो तो खूप बोलत राहायचा आणि मी मनात साठवत राहायची. तिथून परतल्यावर मी लग्नाचा अल्बम पाहिला आणि खाडकन जमिनीवर उतरले. रिसेप्शनच्या फोटोमधली मेकअप केलेली माझी छबी माझी मलाही ओळखू येत नव्हती. आमच्या सगळ्या नातेवाईकांपेक्षा मी काहीच्या काही वेगळी दिसत होते. नीतूनं खरं तर मला हे त्यावेळी सांगायला हवं होतं. अर्थात आयत्या वेळी असं तयार होऊन आल्यावर तो तरी काय करणार. लग्नानंतर सासरी राहायची वेळ माझ्यावर फारशी आली नाही. त्या आधीच्या 5-6 वर्षात सासरच्या माणसांशी खूप जवळून ओळख झाली होती, त्यामुळे फारसं जडही गेलं नाही. नीतूच्या आईविषयी सुरुवातीला जरा धाक वाटायचा, पण आता त्यांच्याशी जवळीक निर्माण झाली होती. शोभाताईंची मात्र बऱ्यापैकी भीती वाटायची. त्या हुशार होत्या, दिसायलाही सुंदर. त्या काळात प्रेमविवाह झालेला. त्यांच्या संसाराची सतत चढती भाजणी होती. हिऱ्याचं कानातलं मी प्रथम त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचं बोलणं थेट मांडके पद्धतीचं, सडेतोड आणि फटकळ. त्यामागचा प्रेमळपणा मला हळूहळू जाणवत गेला. ज्योतीचं मात्र तसं नव्हतं. ती माझी पहिल्यापासून जवळची मैत्रीण झाली. लग्नानंतर जेव्हा जेव्हा मी सासरी राहिले तेव्हा माझं जरा जास्तच कौतुक झालं. निर्मला वहिनी सतत कामात बुडालेल्या असायच्या. स्वयंपाक पाणी, धुणं भांडी ही सगळी कामं त्या करायच्या. दिसेल ते थोडंफार वरकाम करायचा मी प्रयत्न करायची. मला स्वतःला मी म्हणजे लाडावलेली सून असल्यासारखं वाटायचं. लग्न झालं तेव्हा मी जसलोकमध्ये कन्सल्टंट ॲनेस्थेटिस्ट या पदावर काम करत होते. त्यामुळे आम्हाला तिथं 1 रूम क्वार्टर मिळालं होतं. नीतू त्यावेळी सायनला असिस्टंट प्रोफेसर होता. त्याचं MCH ही चालू होतं. सायन हॉस्पिटलमध्ये कार्डियॅक सर्जरीचं डिपार्टमेंट डेव्हलप करायची मोठी जबाबदारी त्याच्यावर होती व ते काम तो मोठ्या उत्साहाने आणि सहज करत होता. आम्हाला संसाराची जबाबदारी लगेच वाढवायची नव्हती, परंतु त्या बाबतीत आम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं नव्हतं. जुलै 77 मध्ये आमच्या पहिल्या मुलीचा पुण्याला जन्म झाला. तेव्हा नीतू मुंबईला होता. पत्रिकेमध्ये च अक्षर आल्यामुळे मी तिच्यासाठी नाव सुचवायला त्याला सांगितलं. त्यानं लिहिलं, चिंचवड सोडून काहीही चालेल, पण गोड पाहिजे आणि त्याचं टोपण नाव होता कामा नये. त्याच्या अटीमध्ये बसेल असं चारुता नाव ठेवलं. पुढे मात्र तो स्वतः तिला कधी कधी चिकू म्हणायचा. चारुताच्या जन्मानंतर कुठं राहायचं हा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यामध्ये आम्हाला जसलोकला फॅमिली क्वार्टर मिळायला हवं होतं. मी म्हणायची, अरे नाही मिळालं तर काय करणार, आपण भाड्यानं जागा घेऊ. यावर तो ताडकन म्हणायचा, आपल्याला भाड्यानं जागा परवडण्यासारखी नाही, म्हणूनच मी म्हणत होतो की इतक्यात लग्न नको, आता बसा. असं म्हणून कसं चालेल. मग असं कर, तू MDंना अशा पद्धतीनं पत्र लिही की त्यांनी तुला जागा दिलीच पाहिजे. हवं तर अल्टिमेटम दे त्यांना, नाहीतर काय, नाहीतर तुम्ही दोघी पुण्यालाच राहा. त्याच्या अशा तोडून बोलण्याचा मला राग यायचा, वाईट वाटायचं. त्याच वेळी जागेचा प्रश्न माझा मला सोडवायला हवा हे कळायचं, नाहीतर नोकरी सोडणं भाग होतं. मी त्यानं सांगितलं त्या पद्धतीनं पत्र लिहिलं आणि आम्हाला जागा मिळाली. आम्ही 77च्या ऑक्टोबरमध्ये जसलोकच्या क्वार्टरमध्ये राहायला गेलो. तिथं गेलो आणि मला निमोनिया झाला. ज्योती आणि हेमाताई मुंबईला असल्यामुळे त्या अधूनमधून यायच्या, पण त्या 15-20 दिवसात नीतूची माझ्याबद्दलची भावना मला कळली. त्यानं घराची आणि चारुताची जबाबदारी पूर्णपणे उचलली आणि निभावून नेली. त्याच्या मनाचा हळवा कप्पा असा अचानक समोर आला. मला आठवलं, मी MBBS करत असताना माझ्या 2 शस्त्रक्रिया झाल्या होत्या, एक टॉन्सिल्सची आणि एक छोट्या ट्यूमरची. त्यावेळी शस्त्रक्रियेची मला भीती वाटली नव्हती, पण सारखं वाटत राहायचं जवळ कुणीतरी असावं, कुणीतरी विचारावं,
आता मात्र 3 आठवड्यांचा काळ लवकर निघून गेला. जसलोकमध्ये राहत असताना चारुताला सांभाळण्यासाठी माझी आई येऊन राहिली. घर लहान होतं. छोटं स्वयंपाकघर, मोठा हॉल आणि झोपायची एक खोली. माझी नोकरी चालू होती. कामाला एक मुलगी ठेवली, पण तिचे तिसरेच नखरे असायचे. आई आल्यावर तर तणाव अजूनच वाढला. लग्न झालं तरी नीतूच्या मनातली माझ्या आईबद्दलची अढी कायम होती. आईची एक प्रकारची शिस्त असायची. मोजकं करायची, फार टापटीप वगैरे नसायची. फक्त प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी व्हावी अशी तिची अपेक्षा असायची. नीतूचं खाणं, झोपणं, घरी येणं काहीच वेळेवर नसायचं. मी स्वयंपाक करून त्याची वाट बघत बसायची. आईनं केलेला स्वयंपाक त्याला फारसा आवडायचा नाही. तिच्याशी बोलायचं म्हणजे तर त्याचं सगळंच बिनसायचं. एकीकडे त्याला कळायचं की त्याची आई घर सोडून येऊ शकत नाही. माझी आई चारुतासाठी येऊन राहिली आहे, तिला सांभाळून घ्यायला हवं हे कळायचं, पण वळायचं नाही. तो तिच्याशी तिरकसपणे वागायचा. एकदा मी वांग्याची भाजी केली. वांगी शिजली नव्हती. नीतू जेवायला बसला आणि मला म्हणाला, तुम्ही केलीत वाटतं भाजी. त्याचा खोचक स्वर ऐकून मला रडू आलं. पण समजूत वगैरे काढायची सोडून तो खेकसला. एवढ्या तेवढ्या गोष्टीचं रडू कसलं येतं? मी म्हटलं, अरे मला स्वयंपाकाची सवय नाही, प्रयत्न करते आहे, तर नावं तरी ठेवू नकोस. हे बघ, भाजी चांगली झाली नाही तर छान झाली असं म्हणायची मला सवय नाही आणि मला जमणारही नाही. हे सगळे वाद आईसमोर व्हायचे. त्याचं मला अजूनच वाईट वाटायचं. एखाद्या वेळेस रात्रीच्या जेवणात दही नाही म्हणून माझ्या आईला चिंता पडलेली असायची. संध्याकाळी अचानकपणे नीतूला दही पोहे खाण्याची हुक्की आली आणि दही संपलेलं असलं तर मग विचारूच नका, कारण आईचं प्लॅनिंग परफेक्ट असायचं. त्यामुळे दही का नाही याचं विवेचन तिनं केलं की नीतूचा तिळपापड झालेला असायचा. पण आता सासूला काय म्हणणार? मग आम्ही रोज सकाळी कोको पिऊन खुश व्हायचो. मग जेवणात थोडंसं ताक असेल तर आम्हाला पुरायचं. क्वचितच दही असायचं. त्यामुळे पडळकरांसारखं क्वचित दही संपलंय म्हणून घरात तांदूळच संपल्यासारखे पाहण्याची आम्हाला कल्पनाच येत नाही. नाही खाल्लं एक दिवस दही तर उद्या हगायचं थांबणार तर नाही. मग झालं तर असं लागट बोलायचा. एका बाजूला हसू आणि एका बाजूनं पडळकरांना हिनवण्यावरून लटका राग, यात माझं हसणं जरा दाबलं जायचं. मी जरा सावरायला पाहायची. अहो, चिंता नाही लागले, पण आपण संध्याकाळी बाहेर पडलो की आणू खालच्या मथुरा डेअरीतनं थोडं दही म्हणजे झालं. अशा वेळी तो म्हणायचा, प्रत्येक शब्दाचा अगदी अक्षरशः अर्थ घ्यायला हवा असं नाही. तुम्ही यायची गरज नाही, हा तुमचा सेवक घेऊन येतोय दही, काळजी नसावी. मग मी म्हणायचे, बायकोला घेऊन बाहेर पडलात तर इथे कुणी चिडवणार नाहीये तुम्हाला म्हटलं. चला. नीतूच्या आई फार छान स्वयंपाक करायच्या. त्यांच्या हाताला चव होती, त्याबद्दल तो नेहमी बोलायचा. भोपळ्याचे वडे केले की हमखास म्हणायचा, आईकडून शिकून घे. ते सुद्धा सरळपणे नाही, टोचून बोलायचा. मी खट्टू व्हायची, रागवायची सुद्धा. आईच्या अनेक गोष्टी त्याला खटकायच्या. तशीच माझ्या माहेरून येणारी पत्रही. पडळकर मंडळींना पत्र लिहिता येत नाहीत असं त्याचं एक पालुपद असायचं. वास्तविक त्याला त्याची आई किंवा अप्पा फारसे कधी पत्र लिहायचे नाहीत. शोभाताई आणि प्रमोद भाऊजी मात्र मनापासून पत्र लिहायचे, लांब आणि छान. परंतु त्यांचीही पत्र क्वचित यायची. या उलट आई, काका, हेमाताई, वहिनी मला नियमित पत्र पाठवायची. त्यांचं कौतुक करण्याऐवजी तो हिनवायचा, ही कसली पत्र, नुसती बातमीपत्र आहेत. एवढं बोलून थांबायचा नाही, तर तो पत्र फाडून टाकायचा. मी चिडून म्हणायची, माझी पत्र आहेत, मला ठरवू दे त्यांचं काय करायचं ते. पण त्याच्यावर त्याचा शून्य परिणाम व्हायचा. खरं तर आमचा प्रेमविवाह होता. एकमेकांना आम्ही कितीतरी दिवस ओळखत होतो, तरी असे वादाचे छोटे छोटे मुद्दे निघायचे.
अशा वादात मी जिंकणार नाही हे ठरलेलं असायचं. शेवटी मी ठरवून टाकलं की मी हरणार हे माहीत असताना शब्द वाढवण्यात काहीही अर्थ नाही. तरी कुठंतरी ओरखडे उठायचेच.